हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सोर्सेस ऑफ लॉ हा भाग बघणार आहोत. सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे काय, तर भारतीय कायदा जो तयार करण्यात आलेला आहे की भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले आहेत त्यांचं उगमस्थान कुठे आहे, म्हणजे ते कशाच्या आधारावर तयार करण्यात आलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत. मग फर्स्ट आधी सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, मग आता सोर्सेस ऑफ लॉमध्ये काय म्हटलं आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया. त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, सोर्सेस ऑफ लॉ इज एनी फॅक्ट विच इज इन अकॉर्डन्स विथ लॉ डिटरमाइन द ज्युडिशियल रिकॉग्निशन अँड ॲक्सेप्टन्स ऑफ एनी न्यू रूल हॅविंग द फोर्स ऑफ लॉ. म्हणजे सोर्सेस ऑफ लॉ हे काय आहे, थोडक्यात लॉचं उगमस्थान आहे की ज्याच्या आधारावर काय केलेलं आहे की ज्यामध्ये सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे ज्या गोष्टींमधनं काय केलेलं आहे, लॉ तयार करण्यासाठी माहिती यूज केलेली आहे, अशा गोष्टी की त्यांना काय म्हणतात तर सोर्सेस ऑफ लॉ. मग आता भारतीय कायदा तयार करताना कोणकोणत्या गोष्टींचा ॲज अ सोर्स म्हणून यूज केलेला आहे ते बघूया. त्यामध्ये पहिला आहे इंग्लिश लॉ. आता इंग्लिश लॉ म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की 1947 पूर्वी भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यावेळी ज्यावेळी ब्रिटिश भारतावर राज्य करत होते त्यावेळी त्यांनी काही आपले रूल्स अँड रेग्युलेशन भारतीयांना लागू केले होते, म्हणजे भारतीयांवर थोडक्यात ते लादले होते. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारताची जी संसद होती किंवा भारतीय न्यायव्यवस्थेवर कार्य करणारे जे माणसं होती त्यांनी काय केले, तर ब्रिटिशांच्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या त्यांनी काय केल्या आहेत त्या तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. म्हणजे काही कायदे हे ब्रिटिशांचे आहेत तसेच्या तसे भारतामध्ये काय केलेले आहेत, यूज होताना आपल्याला दिसतात. तर काही कायदे हे त्याच्यामध्ये काळानुसार चेंजेस करून भारतीय कायद्यामध्ये त्यांचा समावेश केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे इंग्लिश लॉ, ब्रिटिशांचे जे कायदे होते, ब्रिटिशांनी जे कायदे भारताला लागू केले होते त्यातले काही अंशी कायदे अजूनही काय आहेत, भारतीय कायद्यांमध्ये आहेत किंवा ते नियम त्या अटी अजूनही भारतामध्ये काय केल्या जातात, कायद्यामध्ये यूज केल्या जातात. सेकंड जो पॉईंट आहे तो आहे लेजिग्लेशन. आता लेजिग्लेशनमध्ये काय सांगितलं आहे बघा, लेजिग्लेशन म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण की ज्यावेळी हे केलं जातं, म्हणजे एखादा प्रस्ताव मांडला जातो आणि तो एखाद्या पर्टिक्युलर ॲथॉरिटीकडनं पास करण्यात येतो किंवा तो प्रस्ताव एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तींकडनं मांडण्यात येतो, त्यावेळी त्याच्यावर जे विचारविनिमय करून जे ठराव पास केले जातात. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल सांगायचं तर भारतामध्ये ज्यावेळी पार्लमेंट भरवल्या जातात त्यावेळी त्या पार्लमेंटमध्ये काही विषय मांडून त्यांच्यावर काय केलं जातं, ते विषय म्हणजे त्या विषयांसंदर्भातला जो प्रस्ताव असतो ज्याला बिल म्हटलं जातं ते पास करण्यात येतं. ओके, मग हे जे बिल पास केलं जातं त्याचंच पुढे कशामध्ये रूपांतर होतं, तर कायद्यामध्ये होतं किंवा त्या बिलामध्ये जे काही रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेले असतात त्याचं रूपांतर पुढे कायद्यामध्ये होतं. म्हणजे थोडक्यात लेजिग्लेशन म्हणजे काय, तर लेजिग्लेशन आर द लॉ मेड बाय सर्टन कॉम्पेटंट अथॉरिटी. एका पर्टिक्युलर अथॉरिटीकडनं ज्यावेळी काही कायदे काही नियम लागू करण्यात येतात त्यावेळी त्याला लेजिग्लेशन असं म्हणतात. आणि भारतामध्ये जर म्हटलं तर जी पार्लमेंट आहे आणि त्या पार्लमेंटमध्ये जी बिलं पास केली जातात त्यामध्ये नियम आणि अटी असतात त्यांच्या आधारावर काय करण्यात येतात, पुढे भारतीय कायद्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर चेंजेस केले जातात किंवा काही नवीन कायदे ॲड करायचे असतील तर नवीन कायदे ॲड केले जातात. तिसरा जो सोर्स आहे तो आहे प्रेसिडेंट. म्हणजे काय, तर जी काही उदाहरणं असतात त्यांचा उपयोग करून कायदे काय केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळी सुप्रीम कोर्टकडे हायकोर्टकडनं सुप्रीम कोर्टकडे एखादी केस ट्रान्सफर केली जाते किंवा हँडओव्हर केली जाते त्यावेळी हायकोर्टने जे काही हे केलेले असतात, जी काही जजमेंट घेतलेली असते, जे काही निकाल लावलेले असतात त्यांचा विचार करून सुप्रीम कोर्टमध्ये त्यावर पुढचा कायदा चालवला जातो. मग हे जे कोर्टामध्ये जशी सिच्युएशन असतात किंवा ज्या पद्धतीची उदाहरणे कोर्टामध्ये सादर केली जातात त्याच्या आधारावर सुद्धा काय केले जातात, काही कायदे बनवले जातात. ओके, म्हणजे तो सुद्धा एक काय आहे, सोर्स आहे लॉचा. त्यानंतर
नेक्स्ट जो चौथा आणि इम्पॉर्टंट आणि ओल्डेस्ट सोर्स आहे लॉचा, तो आहे कस्टम अँड युजेस. म्हणजे काय, तर ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यांचासुद्धा कशामध्ये होतो, लॉमध्ये उपयोग होतो. कारण ज्या रूढी परंपरा आहेत त्या कुठेतरी इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांच्या आधारावर काय केलं जातं, भारतीय कायद्यांमध्ये त्या रूढी आणि परंपरांचा यूज केला जातो. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. म्हणजे सोर्सेस ऑफ लॉमध्ये थोडक्यात आपण काय पाहिलं आहे, तर भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे कायदे आहेत त्यांचा उगम आपल्याला कुठून झालेला आहे हे थोडक्यात आपल्याला इथे समजलेलं आहे. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे इंडियन लिगल सिस्टीम. भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे, मग ती बघण्याच्या आधी पहिल्यांदा इंडियन लिगल सिस्टीममध्ये जे वेगवेगळे कोर्ट आहेत, भारतामध्ये जे वेगवेगळे कोर्ट आहेत त्यांचं डिवायडेशन कसं केलं जातं ते पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत. समोर तुम्हाला चार्टच्या स्वरूपात तो एक्सप्लेन केलेला आहे बघा. पहिलं जे सगळ्यात उच्च स्थानावर जे आहे कोर्ट ते आहे सुप्रीम कोर्ट. त्याच्या नेक्स्ट लाईन त्याच्या खाली कोणतं येतं, हायकोर्ट येतं. हायकोर्टच्या अंडर 3 कोर्ट असतात. हायकोर्टच्या अंडर कोणतं येतं, सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट आणि स्पेशल कोर्ट. त्यापैकी जे सिव्हिल कोर्ट असतात त्याच्या अंडर सिटी सिव्हिल कोर्ट, म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये जे कोर्ट्स असतात त्यांना सिटी सिव्हिल कोर्ट म्हणतात. आणि त्याच्या अंडर काय केले जातात, वेगळे स्मॉल कॉजेस कोर्ट, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे स्पेशल कोर्ट्स काय केलेले असतात, काम करत असतात. ओके, त्यानंतर क्रिमिनल कोर्ट. क्रिमिनलच्या अंडर सेक्शन कोर्ट. सेक्शन कोर्टच्या अंडर काय असतं, मॅजिस्ट्रेट कोर्ट और मेट्रोपॉलिटन मॅक कोर्ट येतात. ओके, हा झाला सेकंड भाग. त्यानंतर स्पेशल कोर्ट. स्पेशल कोर्ट्सच्या अंडर काय येतं, तर फॅमिली कोर्ट येतात, लेबर कोर्ट येतात आणि ट्रिब्युनल्स कोर्ट येतात. ओके, म्हणजे थोडक्यात भारतीय न्यायव्यवस्था जी आहे ती अशा पद्धतीने आहे की स्टेप बाय स्टेप, म्हणजे एकदम जे उच्च स्थानावर जर कुठलं कोर्ट असेल तर ते कोणतं आहे, तर सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टच्या अंडर कोण काम करतं, हायकोर्ट. हायकोर्टच्या अंडर 3 भागामध्ये काम चालतं, सिव्हिल कोर्टमध्ये, क्रिमिनल कोर्टमध्ये आणि स्पेशल कोर्टमध्ये. सिव्हिल कोर्ट्सच्या अंडर प्रत्येक शहराच्या ठिकाणी काय असतात, सिटी सिव्हिल कोर्ट्स असतात आणि त्याच्या अंडर वेगवेगळ्या ह्याच्यासाठी गोष्टींसाठी वेगवेगळे कोर्ट्स असतात. ओके, क्रिमिनल कोर्ट म्हटलं तर क्रिमिनल कोर्टच्या अंडर सेक्शन कोर्ट असतात. सेक्शन कोर्ट्सच्या अंडर मॅजिस्ट्रेट कोर्ट किंवा मेट्रोपॉलिटन मॅक कोर्ट काम करतात. आणि स्पेशल कोर्टमध्ये हे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं कोर्ट आहे, म्हणजे फॅमिली कोर्ट आहे फॅमिली मॅटरसाठी, लेबर कोर्ट आहे कामगारांच्या प्रॉब्लेमसाठी आणि ट्रिब्युनल्स कोर्ट म्हणजे हे स्पेशल कोर्ट्स आहे जे असं की ज्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींचा, म्हणजे त्यामध्ये तुमचं इन्कम टॅक्स असेल, सेल्स टॅक्स असतील तर त्या संदर्भातले जर काही प्रॉब्लेम असेल किंवा व्हेकलच्या संदर्भात काही तुमच्या तक्रारी असतील तर त्यासाठी काम पाहिलं जातं. ओके, आता हे जे आपण इंडियन लिगल सिस्टीम इथे चार्टच्या स्वरूपात बघितली आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, चालेल मग, थँक्यू.